की एवढ्या लहान वयात मुलांना तुम्ही ऑलिम्पिकचे गेम्स असतील किंवा शिवकालीन युद्धकला हे कसे विषय हाताळताय नक्की. तर मी या विषयाकडे असं बघतो की जसं आपला सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, तर माझा असा मानस आहे की भविष्यामध्ये सातारा जिल्हा हा ऑलिम्पिक वीरांचा सातारा जिल्हा बनेल आणि त्याची सुरुवात कदाचित वंडर किड्स मधून सुरू केलेली आहे. खरं तर ऑलिम्पिक हा विषय मोठा आहे, पण मी लहान मुलांना आपण भरपूर द्यायचं आहे आणि त्याच्यातलं त्यांना कमीत कमी जितकं देता येईल तेवढं द्यायचं असा एक विचार होता. खरं तर बऱ्याचशा पालकांचा असं क्वेश्चन होता की तुम्ही एवढ्या लहान मुलांना एवढे मोठे विषय कसे हाताळता. मी त्याच्यावरती एकच उत्तर देईन की जसं सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार देणारा जेवढा व्यक्ती महत्वाचा आहे, तेवढाच महत्वाचा व्यक्ती त्याला हातामध्ये पहिल्यांदा बॅट देणारा सुद्धा व्यक्ती महत्वाचा आहे. आणि मी त्या दृष्टीने असा विचार केला की चला, रायफल शूटिंग मध्ये मुलांचं कॉन्सन्ट्रेशन सुधारतंय, तुम्ही स्विमिंग मध्ये मुलांना बघताय की एक्सपिरियन्स बेस्ड लर्निंग देत आहे की तू जर हातपाय न हलवले तर तू डुबणार आहेस, तर ते ऑटोमॅटिक म्हणजे हे एक्सपिरियन्स थ्रू जमणार आहे. आणि आम्ही स्पोर्ट्स डेला ह्या लाईव्ह स्पोर्ट्स घेत असतो, म्हणजे रायफल शूटिंग लाईव्ह घेतो पालकांच्या समोर, त्याच्यानंतर आर्चरी घेतो, स्विमिंगचं सुद्धा घेतो. तर याच्यामधून एक स्पर्धात्मकता तयार होते आणि लहान वयातच मुलं बऱ्याचशा गोष्टी शिकत असतात, कारण की त्यांचा ब्रेन असतो ते एकदम रिकामी पाटी असते, आपण पहिले व्यक्ती असतो त्याच्यामध्ये लिहिणारे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की